महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुका आणि भातकुली तालुक्यातील असलेला निंबपेढी प्रकल्प आज आपण आलो आहे। निंबपेढी प्रकल्प भातकुली या ठिकाणी आपण बघू शकता की इथे एक धरण आहे बांधलेलं, जे 2008 मध्ये मंजूर झालेलं होतं आणि 2008 पासूनच या धरणाचं काम चालू होतं, परंतु आता 2026 आलेलं आहे। हे काम अजूनपर्यंत सुरुवात झाली म्हणजे संपलेलं नाही। आपण बघू शकता की इथे मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे आणि कालची घटना बघता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथे जमिनीला भेगा पडल्या असून इथची जमीन खच्चीकरण झालेली आहे। आपण बघू शकता की या जमिनीला भेगा पडलेल्या आहेत, त्यामुळे इथली माती खचलेली आहे। हे माती खचल्याचं कारण म्हणजे इथं निकृष्ट दर्जाचं गिट्टी आणि रेतीचा वापर करण्यात आलेला आहे। इथं पिवळी माती आणि काळी ह्या मातीचा वापर करून हे इथलं बांधा बांधण्यात आला होता, त्यामुळे हे खच्चीकरण झालेलं आहे। या खच्चीकरणामुळे नागरिकांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। इथूनच 100 मीटर अंतरावर वासेवाडी हे गाव आहे आणि वासेवाडी या गावातील नागरिक अत्यंत भीतीच्या अवस्थेत आहेत की जर ह्या ठिकाणी काम पूर्ण झालं असतं आणि इथे पाण्याचा साठा भरपूर प्रमाणात असता तर कुठेतरी येथील गावातील नागरिकांना जीव धोक्यात आला असता, असं येथील गावकऱ्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत काही गावातले लोकसुद्धा आहे, जाणून घेऊया त्यांनी याबद्दल काय त्यांच्या मनात शंका आहे। या धरणाचं काम 5 मध्ये धरणाचं 7 मध्ये सुरू झालेलं आहे। 5 मध्ये पहिले मंजुरात भेटल्या, 7 मध्ये सुरू झालेला आहे। पूर्ण कास्तकाराचा विरोध होता, आजूबाजूचा सर्व लाभार्थ्याचा विरोध होता या धरणासाठी, कारण का इथं काळी माती असल्यामुळे हे धरण सक्सेस नव्हतं। तरी शासनानं ही धरण जबरदस्तीनं आमच्यावर लादल्यामुळे आम्हाला इथं कास्तकाराला 1 लाखाचा भाव देऊन आम्ही पूर्ण भूमिहीन झालो आहोत आणि हे काम लावलं आणि हे निष्क्रिय काम केल्यामुळे ह्या धरणाच्या भिंता खसून राहिला। आजच ही परिस्थिती आहे इथं, तर समोर काय होणार आहे? हे जर धरण फुटलं असतं तर इकडे वाशीवाडी भातकुली अधिक समोरचे गाव हे पूर्ण वाहून गेले असते। तरी शासनानं याची चांगली दखल घेऊन ज्यांनी हे काम केलं त्याच्यावर कारवाई करून कुठं भ्रष्टाचार झाला काय झाला तर याचं पूर्ण गव्हर्नमेंटनं याची दखल घ्यावी।